नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजपचे संकट मोर्चा गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याचं कळतंय। दरम्यान विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत, तर शाहू खैरे काँग्रेसचे मोठे नेते आहेत। दरम्यान या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजप एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। भाऊ, आपण अनेक पदं शिवसेनेत भूषवली, आज भाजपमध्ये जात आहे। तब्बल 42-43 वर्ष आपण शिवसैनिक होतात। काय नेमकं कारण शिवसेना सोडल्याचं आणि भाजपत जाण्याचं? काय वरिष्ठ दखल घेत नाही, त्यामुळे हा सगळा विषय आलेला आहे। म्हणून त्यामुळे मी बीजेपीत चाललेलो आहे। काय असं काय दखल न घेणं म्हणजे नेमकं काय? नाही, वारंवार आम्ही तक्रारी करतोय, वारंवार हे त्यांना सांगतोय की पक्ष असं बांधणी अशी झाली पाहिजे, हे झालं पाहिजे। आता म्हणजे तिकिटांबाबत सुद्धा आम्ही सांगतो का असं अशा पद्धतीने केलं पाहिजे। जर पक्ष जर ऐकत नसेल तर बाहेर पडलेलं बरं आहे। मात्र शिवसेनेची आत्ताची जी ठाकरेंच्या शिवसेनेची आत्ताची परिस्थिती बघितली तर तुमच्यापेक्षा सिनियर नेता तिथे कोणी नाही आहे। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय डावललं गेलं? नाही, मला डावललं नाही, फक्त मला डावललं नाही आहे। मला आज पण मी त्या कोर कमिटीत होतो, कोर कमिटीत आहे। काही निर्णय घेताना आम्हाला सगळे एकत्रित बसून आम्ही घ्यायचो। पण काही जर आपण जर सांगितलं का या बाबा हा उमेदवार चांगला आहे, याला द्या, तो उमेदवार चांगला आहे, ते हे ऐकून घ्यायचे नाही। म्हणून त्यामुळे कुठेतरी बाजूला झालेलं बरं। नाशिक शहरात नाही तर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यामध्ये तुमचं योगदान राहिलेलं होतं। बाळासाहेबांपासून तुम्ही काम करत होता, मग आज त्याचं दुःख वाटत नाही का तुम्हाला? 100% दुःख वाटतं आहे। मी म्हणजे ते शिवसेना एक छोटंसं रोपटं इतक्या वटवृक्षात आम्ही नाशिकमध्ये वाढवलं, म्हणजे अक्षरशः आमची आई घरून भाकरी बांधून द्यायची। हे तर खासदार अरविंद सावंत पण सांगेल। म्हणजे भाकरी बांधून द्यायची कपड्यामध्ये, त्या भाकरी अरविंद सावंतनं आम्ही खायचो। आणि अशा म्हणजे ड्राय भागात एरियामध्ये तिथं आम्ही दौरे करायचो आणि तिथं शाखेचं मोठी निर्मिती केली। आणि त्याचं फलित त्याचं काय मिळालं आपण नंतर बघितलं असेल। म्हणजे इगतपुरी असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल, हर्सूल असेल, दिंडोरी असेल, इतका मोठा पक्ष वाढवला आम्ही तिथे। आणि त्या भागात नंतरच्या काळात आपल्याला कशा सत्ता मिळत गेल्या आपण बघितलेलं आहे। आणि या गोष्टीचं निश्चित दुःख होतं ना। आज जर आपण एवढं मोठं ते छोटंसं वृक्ष इतकं मोठं वटवृक्षात निर्माण केलं आणि पक्ष सोडताना खरोखर यातना होत आहे। काय पक्षात नेमकी नाराजी कुणावर आहे? या खालच्या लोकांवर। खालचे लोक ऐकून घेत नाही। मागच्या वेळेस पदाधिकारी होते, तुम्ही बघितलं कसे होते। आत्ताही कोणी नाही ना, आता कोणी नाही, पण आत्ताही तसंच आहे। आत्ताही तसंच आहे। पक्षाला वेळ दिला पाहिजे। आम्ही ज्या पद्धतीने पक्षाला वेळ दिला, पक्ष बांधणी केली, पक्ष इतका मोठा वाढवला, त्या पद्धतीने ही लोक वेळ देत नाही। तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की जिल्हा परिषदेची सत्ता तुम्ही आणली, महापालिकेत सत्ता आणली, नेमकं त्यावेळेला काय तुम्हाला संघर्ष करावा लागला? नाही, संघर्ष म्हणजे संपूर्ण नाशिकनी पाहिलेलं आहे। म्हणजे मी शिवसेना प्रमुखांना त्यावेळेस सांगितलं, 60 वर्ष झाले काँग्रेसचा भगवा त्या झेडपीवर फडकतो आहे आणि आपल्याला तिथं भगवा फडकायचा। त्यावेळेस शिवसेना प्रमुख मला म्हणे, अरे आपलं बहुमत नाही, तू कसा फडकेल? म्हटलं काही नाही, काँग्रेसच्या बाया पळून नेलं मी करेल। आणि त्यावेळेस काँग्रेसच्या बाया पळून दिल्या। आणि 60 वर्षाच्या पहिल्यांदी त्या इतिहासामध्ये पांडुरंग राऊत याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष याला, आणि तो शिवसेना प्रमुखांकडे तो लालबत्ती घेऊन मातोश्रीवर गेलो होतो मी। साहेबांनी तेव्हा माझी पाठ ठोपटली होती। आता पाठ ठोपटणारच कोणी राहिलं नाही। सामान्य शिवसैनिकांपासून तर महापौर अशा अनेक पदं त्यांनी भूषवले। खरं तर मसल पॉवरचा विषय आला की विनायक पांडे, आणि सगळंच जुळाजुळीचा विषय आला, फोडाफोडीचा विषय आला की विनायक पांडे हे नाव खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेतलं एक ताकदीचं नाव होतं। मात्र ते देखील आता भाजपकडे जात आहे, आणि म्हणून नाशिकमध्ये या सगळ्याच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। पुढची बातमी आपण आता पाहूयात। माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेस नेते माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये महाभारत सुरू झालाय। भाजप आमदार देवयानी फरांदेंनी या पक्षप्रवेशाला विरोध करत सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक प्रमुख असूनही या प्रवेशाबाबत मला विश्वासात न घेतल्याचा आरोप फरांदेंनी केलाय। तर प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे असं देखील फरांदे म्हणाल्यात।
त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे आणि अशातच भाजप कार्यकर्ते देखील आक्रमक झालेत। त्याबरोबरच जोरदार विरोध करत घोषणाबाजी देखील केली जाते। वर्ष आपण भाजपसोबत होता, मात्र आज आपण काही पक्षप्रवेशाला विरोध करताय। तुमच्या डोळ्यात थोड्या वेळापूर्वी पाणी देखील आलेलं होतं, नेमकी काय भावना आहे? भावना अतिशय गेल्या 10-15 वर्षापासून कार्यकर्ते संपूर्ण तयारी करताय। या प्रभागामध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेऊन छोटा छोटा कार्यकर्ता उभा आहे। आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे आणि ते त्यांचा परिचय देताना नेहमी म्हणायचे, हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय। असं असताना ज्यांनी कायम हिंदुत्वाच्या विरुद्ध भूमिका घेतली, त्यांनी विरोध केला, आज त्यांना रेड कार्पेट देऊन प्रवेश करण्याचा जो प्रयत्न करतायत तर तो आम्हाला पटण्यासारखा नाही आहे। आम्ही आदरणीय आमदार देवयानीताई फरांदे यांना आमची भूमिका मांडली, त्यांचा देखील या प्रवेशाला विरोध आहे। आम्ही आज संपूर्ण सर्व कार्यकर्ते आज आम्ही गिरीश भाऊंना आमचं म्हणणं सांगण्यासाठी आलेलो आहोत। तुमची काय भावना आहे? गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे एकनिष्ठतेने काम करणारे कार्यकर्ते आहे त्याच्यावर हा होणारा अन्याय आहे। गेले अनेक वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आत्तापर्यंत डॉमिनेट करत आले, त्रास देत आले, अशा लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आणि हिंदुत्वाच्या विरोधात असणारे लोक, तुम्ही भारतीय जनता पार्टी एक हिंदुत्वाचा पक्ष आहे। ज्या हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टी झगडतोय त्या हिंदुत्वाला विरोध करणारे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये, म्हणजे हा सामान्य कार्यकर्त्यांचा आणि असलेल्या हिंदू धर्मीयातील सगळ्या कार्यकर्त्यांचा हा अपमान आहे। खरं तर तुम्ही ज्येष्ठ भाजपच्या पदाधिकारी, महिला पदाधिकारी, आम्ही तुम्हाला ओळखतो, मात्र आज तुमच्या डोळ्यात अश्रू आले, नेमकी कशी काय भावना? खूप दिवसापासून अश्रू येतात, कारण दरवेळेस काम करून नेहमी माझा वाढ रखी झालेला आहे। यावेळेस जनरल झाला आहे म्हणून मी पक्षाकडे मागणी केली की मला द्या, आणि तुम्हाला जर देवत नसेल तर मला स्वीकृत करा, कारण मी 1989 सालापासून काम करते आणि असे लोक जर पक्षात येऊन आमच्यावर अन्याय करत असेल तर त्याला आमचा विरोध राहील। तुमच्या डोळ्यातले हे अश्रू तुम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितलेले आहेत, त्यांना माहिती आहे, सगळं माहिती, सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे स्थानिक जे नेते आहेत त्यांनी त्याचा विचार करून माझ्यावर अन्याय करू नका, यावेळेस त्यांनी मला द्यावं। या सगळ्या प्रवेशामुळे निष्ठावानांना डावललं जातंय, निष्ठावानांवर अन्याय होतो अशी भावना व्यक्त केली जाते। या महिला आपल्यासोबत होत्या, गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना ओळखतोय, गेली अनेक वर्ष या महिला पदाधिकारी झेंडे घेऊन पक्षासाठी काम करताय, मात्र आज त्यांच्यावरती उमेदवारी डावलण्याची वेळ आली आणि म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आल्याचं देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे आता या पक्षप्रवेशाचं पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। मी विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये महाभारत सुरू असल्याचं कळत आहे। भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे। सोशल मीडियावर पोस्ट करत देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक प्रमुख असूनही या प्रवेशाबाबत मला विश्वासात न घेतल्याचा फरांदे यांनी आरोप केलाय। माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेस नेते माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशाला देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे। प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर देवयानी फरांदे यांच्या पोस्टने आता नाशिकच्या राजकारणात खळबळ माजलेली आहे, कारण विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशावरून भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला आहे। त्यांनी पोस्ट करत विरोध केलाय। सोशल मीडियावर पोस्ट करत देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। निवडणूक प्रमुख असूनही या प्रवेशाबाबत मला विश्वासात न घेतल्याचा फरांदे यांनी आरोप केलाय। माजी महापौर विनायक पांडे आणि काँग्रेस नेते माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या प्रवेशाला देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवलाय। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, विनायक पांडे यांच्या पक्षप्रवेशावरून देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा विरोध दर्शवलाय, काय अपडेट? खरं तर आपण बघितलं तर विनायक पांडे असतील किंवा शाहू खैरे असतील किंवा इतर पक्षातून भाजपमध्ये आज होणारे जे प्रवेश आहे, या सगळ्या प्रवेशाला जो आहे तो आता विरोध केला जातोय। स्वतः आमदार देवयानी फरांदे ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांनी या सगळ्या प्रवेशाला विरोध केलेला आहे। सोशल मीडियावरती त्यांनी पोस्ट टाकत आपला या सगळ्या पक्षप्रवेशाला विरोध आहे, आपण आपल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर आहोत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सगळे भाजपचे जे कार्यकर्ते
आहे ते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्याकडनं या भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. हे सगळे इच्छुक आहेत, मात्र त्यांचे तिकीट डावलून, त्यांची उमेदवारी डावलून इतर पक्षाच्या लोकांना भाजपत घेतलं जातं आणि म्हणून भाजपचं या कार्यालयाबाहेर वसस्मृती कार्यालय आहे नाशिकमध्ये भाजपचं, त्या कार्यालयाच्या बाहेर अशा पद्धतीने हे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. त्यांच्याकडनं घोषणाबाजी केली जाते. आपल्यासोबत पदाधिकारी आहे, कार्यकर्ते गेली अनेक वर्ष आपण भाजप सोबत होता, मात्र आज आपण काही पक्षप्रवेशाला विरोध करताय. तुमच्या डोळ्यात थोड्या वेळापूर्वी पाणी देखील आलेलं होतं. नेमकी काय भावना आहे? भावना अतिशय गेल्या 10-15 वर्षापासून